नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी नवीनच यूट्यूब हा चॅनल बघितला आहे त्यांच्यासाठी हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत. आठवडाभर हे ग्रुप पूर्णपणे शांत असतात. फक्त मी त्याच्यावरती एक दैनंदिन पोस्ट घालत असते. रविवारी 8 ते 12 सकाळी हे ग्रुप्स उघडे असतात. म्हणजे तुमचे काहीही प्रश्न, तुम्हाला जे काही प्रश्न पडतात, तुम्ही जे काही बघता त्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर विचारू शकता. त्याच्यातर्फे आम्ही काही मोफत वेबिनार घेतो, कॅम्प करतो आणि ज्याच्यामध्ये तुमचे काही हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा आम्ही त्याचा निराकरण करायचा प्रयत्न करतो. 8 ते 12 सकाळी जेव्हा हे ग्रुप उघडे असतात त्याच्यामध्ये जो एक प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे की मॅडम, डायबिटीसचं रिव्हर्सल करणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? आम्ही गोळ्या घेतो, डाएट जसं डॉक्टरनी सांगितलं ते पाळतो, चालायला जातो, मग रिव्हर्सलच नाही का? तर हे रिव्हर्सल नाही आहे. गोळ्या औषधं घेऊन तुमची शुगर नॉर्मल राहते. डायबिटीसमध्ये व्यायामाला एकमेवाद्वितीय स्थान आहे. आमच्या चरकाचार्यांनी सांगितलं की तुम्हाला जर प्रमेह असेल तर तुम्ही दररोज तुमचा व्यायाम बदलला पाहिजे. शरीराला थोडंसं शॉक करायला पाहिजे. दररोज व्यायाम बदलल्यामुळे शरीराला त्याची सवय होत नाही. त्याचप्रमाणे आजचा जो आहार आहे तो रूपांतरित होतोय साखरेमध्ये. ही जी जास्त साखर आपल्या शरीरात बनते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतंय. म्हणजे टाईप 2 डायबिटिक्स जे आहेत त्यांच्या शरीरात इन्सुलिन आहे, उलट जास्त प्रमाणात आहे, पण त्याचा ते वापर करू शकत नाहीत. त्याच्यामुळे सगळा भार यकृतावर येतोय आणि मग यकृत साखरेचा निचरा करू शकत नाही. यकृत काय करतं? साखर पचवून त्याचा आपल्या शरीरात उपयोगी होईल अशा साखरेमध्ये रूपांतर करतं. पहिल्यांदा ते यकृतातच साठवून ठेवतं. त्याच्यानंतर आपल्या पोटावरची जी चरबी असते त्याच्यात साठवतं आणि त्याच्यानंतर आपले जे मोठे मोठे सगळे मांसपेशी असतात त्याच्यामध्ये साठवतं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये जातो आणि पार्क गाडी करायला जातो, खालच्या लेवलला जर पूर्ण भरलेलं असेल तर आपल्याला वरती पार्क करायला लागतं. तसंच लिव्हर वर 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 कुठे ना कुठेतरी साखर शरीरामध्ये ठेवून द्यायला लागतं, कारण तुम्ही साखरेचा निचरा करतच नाही आहे. मग लिव्हर करणार तरी काय? मग त्याचा निचरा करण्यासाठी पहिल्यांदा जर आपण व्यायाम केला तर जे आपले सगळे मोठे मोठे मांसपेशी आहेत, म्हणजे आपल्या मांड्या आहेत, आपले नितंब आहेत, आपल्या हाताचे जे आपले हात आहेत त्याच्यातनं आपल्या मांसपेशींमधनं साखरेचा निचरा होऊ शकतो. मग आपण नुसतं चालण्यापेक्षा जर व्यायाम केला, योगासनं केली, जिममध्ये गेलो, फ्लोअर एक्सरसाइजेस केले तर आपल्या शरीरातनं साखरेचा निचरा पटापट व्हायला लागेल आणि मग आपण जी साखर घेऊ त्याचा भार लिव्हरवर येणार नाही. हेच कारण आहे की आजकाल फॅटी लिव्हरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. जर जेवढी तुमची लिव्हर फॅटी तेवढी ती पचन करू शकत नाही. जी लोक व्यायाम करतात त्यांना हा अनुभव आलेलाच असेल की जर व्यायाम केला नाही तर भूक लागत नाही, झोप लागत नाही, कारण शरीर आपलं दमतच नाही. आपलं शरीर जर दमलं तरच आपल्याला झोप पण चांगली लागेल आणि भूक पण चांगली लागेल. होतंय असं की आपण नुसत्या गोळ्या घेतोय, गोळ्यांवरतीच आपण निर्भर आहोत. तसं करू नये, कारण नुसत्या गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्यांच्या मधले सुद्धा विषपदार्थ आपल्या शरीरातनं बाहेर जायला पाहिजेत. म्हणूनच तर साईड रिॲक्शन्स होतात, कारण त्या गोळ्यांच्या बरोबर काही विषपदार्थ पण असतात, त्यांचा पण निचरा होत नाहीये. म्हणूनच आज AKD ज्याला म्हणतात अक्यूट किडनी डिसीज किंवा क्रॉनिक किडनी डिसीज ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण जी ॲलोपॅथिक औषधं आपण घेतोय त्याच्याबरोबर काही त्याचा भाग आपल्या शरीराला उपयुक्त असतो, पण काही भाग आपल्या शरीराला निरुपयुक्त असतो. तो शरीरातनं बाहेर जायला पाहिजे. त्याच्या विरुद्ध आयुर्वेदिक औषधांचं साईड रिॲक्शन का येत नाही? तर त्या वनस्पतीच असतात आणि त्याचं चूर्ण किंवा काढा करून ते वापरले जातात. म्हणजे त्याच्यामधली जी औषधी घटक प्रथिनं आहेत ती पूर्ण आहेत. ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याच्याबरोबर जे फॅट आणि सगळं असायला पाहिजे ती पूर्ण मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणून आजच तुम्ही तुमचा प्रवास डायबिटीस रिव्हर्सलकडे चालू करा. अजून जर नवीन डायबिटिक असाल तर तुमच्या डायबिटीसचं रिव्हर्सल सहज शक्य आहे. तर जर का तुम्हाला माझी मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या व्हॉट्सॲप चॅनलमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेईन. माझा एम हाच आहे
की आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी आणि एक सुदृढ शरीर द्यावं, ज्यायोगे पुढची पिढी, आज आपल्याला डायबिटीस आहे पण पुढच्या पिढीला तरी तो होऊ नये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडला असेल हा व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा. हा चॅनल आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा अवश्य सांगा. नमस्कार.